नमस्कार मित्रांनो, रशियाटनच्या या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण गप्पा मारणार आहोत माझ्या दुसऱ्या आवडत्या शहराबद्दल, सेंट पीटर्सबर्गबद्दल. खरं तर टुरिस्ट गाईडसारखं बोलायची माझी इच्छा नाही आहे, पण जसं मी एकतर्फी गप्पा मारतोय मला थोडं टुरिस्ट गाईड झाल्यासारखंच वाटतंय. तर पहिले आपण सुरुवात करूया की या शहराच्या नावांबद्दल. खरं बघायला गेलं तर शहराला एखादं नाव असतं, एखादी उपाधी असते, पण सेंट पीटर्सबर्गला बरीच नावं आहेत. म्हणजे त्याचे वेगवेगळे अर्थसुद्धा आहेत. जसं शहर जे आहे ते जवळपास 350 वर्षापूर्वी पीटर द ग्रेट ह्या नावाने जो ओळखला जातो, पीटर फर्स्ट, त्याने वसवलेलं आहे. तर हे रशियातलं पहिलं युरोपियन शहर आहे असं आपण म्हणूया. एकतर सगळ्यात उत्तरेकडचं आहे, युरोपला जोडलं गेलेलं आहे. आणि पीटर द ग्रेटने असं जवळपास ठरवलेलंच होतं की हे शहरच युरोपियन करायचं आहे. त्याची विचारसरणी थोडी युरोपियन होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर सेंट पीटर्सबर्ग असं पहिलं नाव ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर पेत्रोग्राद, पीटर द ग्रेटच्या नावावरनं पेत्रोग्राद हे नाव ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर आपल्या सगळ्या कम्युनिस्ट मित्रांचं लाडकं नाव लेनिनग्राद, लेनिन नंतर ते लेनिनच्या नावाने त्या शहराला ओळखण्यात यायला लागलं आणि मग परत सेंट पीटर्सबर्ग करण्यात आलं. तर ढोबळमानाने अशी सगळी त्याची नावं आहेत. पण या व्यतिरिक्त कुठली नावं आहेत, तर जसं आपल्या आजच्या एपिसोडचंच नाव आहे उत्तरेची राजधानी. तर सगळ्यात उत्तरेकडचं आणि जवळपास 200 वर्ष राजधानी राहिलेलं हे देश आहे. त्यामुळे आजही त्याचं नाव घेताना बऱ्याचदा रेडिओवरती म्हणा किंवा टी व्हीवरती म्हणा उत्तरेकडची राजधानी असं त्याचं नाव घेतलं जातं. आणि त्याचबरोबर अजून वेगवेगळी अजून लाडकी नावं आहेत, उपाध्या आहेत. जसं एक उपाधी आहे ज्याच्यानुसार नेव्स्की प्रॉस्पेक्ट हा सगळ्यात हिस्टॉरिकल म्हणा किंवा सगळ्यात जास्त टुरिस्ट लोकांनी भरलेला गजबजलेला भाग असतो सेंट पीटर्सबर्गमधला. तर त्याच्या सर्कलच्या इथे सगळ्यात मोठ्या अक्षरात लिहून ठेवलेलं आहे गोरद गेरोय लेनिनग्राद. म्हणजेच मराठीमध्ये म्हणायला गेलं तर वीरांचं शहर लेनिनग्राद. सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी या शहराने खूप सहन केलं आहे आणि सगळ्यात जास्त सहन केलं आहे असं पण म्हटलं जातं युरोपियन शहरांच्या बाबतीत. ऑब्व्हियसली हिरोशिमा आणि नागासाकी हे सगळ्यात जास्त नुकसान झालेले प्रदेश होते. पण सेंट पीटर्सबर्गचा वेढा हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त चाललेला लढा होता दुसऱ्या महायुद्धातला. आणि काही इतिहासकारांच्या मते हा सगळ्यात क्रूर टाईम पिरियड आहे सेकंड वर्ल्ड वॉरचा. कारण जवळपास 900 दिवस हा वेढा पडलेला होता. ह्याच्यामध्ये अनेक सैनिकांनी बलिदान दिलेलं आहे, अनेक नागरिकांनी लढा दिलेला आहे, खंबीरपणे त्यांनी तो लढा दिलेला आहे आणि हा वेढा लढवत ठेवलेला आहे. असं म्हटलं जातं की रशियन गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे नो हॉस्टेज सिच्युएशन. म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्ही कोणाला गन पॉईंटवर धरून गव्हर्नमेंट बरोबर निगोसिएट करू शकत नाही कुठल्याही गोष्टी. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण 90च्या दशकात झालेलं मॉस्को थिएटरचं जे प्रकरण आहे. पण माझ्या मते हा जो वेढा होता सेंट पीटर्सबर्गचा हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण असू शकेल. काही लाख सैनिक यात मेलेले आहेत आणि जवळपास 2 लाख नागरिकांचे पण याच्यामध्ये बलिदान झालेलं आहे. आता दुसऱ्या महायुद्धाचा विषय निघालेलाच आहे तर म्हणून सांगतो की जसं आत्ताच मी म्हणालो की बराच लढा या शहरांनी दिलेला आहे. तर सेंट पीटर्सबर्ग नाही तर जवळपास सगळ्याच रशियन शहरांमध्ये स्वतःच्या सैनिकांबद्दल आणि जास्त करून दुसऱ्या महायुद्धाबद्दल खूप खूप सॉफ्ट कॉर्नर आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यांना आदर दिला जातो. आजही जे सैनिक जिवंत आहेत किंवा जे सैनिक त्यावेळी लढ्यामध्ये होते त्यांचं स्मरण करणं, त्यांना गिफ्ट देणं, त्यांच्यासाठी परेड करणं. आता गेल्या वर्षीच अशी घटना घडली होती की एक सैनिक, एक वेटरन जे होते ते येऊ शकणार नव्हते परेडला. तर त्यांच्यासाठी त्यांच्या घराखाली खास संचलन करण्यात आलं होतं आणि त्यांच्यासाठी एक भाषणसुद्धा तिकडे करण्यात आलं होतं जनरलमार्फत, त्यावेळेच्या जनरलमार्फत. सो अशा प्रकारे आपल्या सैनिकांना सतत आदर देणं आणि हे करणं ह्याचं अजून एक प्रतीक म्हणजे सेंट पीटर्सबर्गमध्ये तुम्ही कुठेही फिरत असाल, रस्त्यावर असेल, मॉलच्या जवळपास असेल, एखाद्या गार्डनमध्ये असेल,
तर तुम्हाला एखादा दगड दिसतो किंवा एखादा छोटासा बेंच दिसतो किंवा एखादी पडकी भिंत वगैरे असा काहीतरी प्रकार असतो ज्याच्यावर फुलं ठेवलेली असतात. तर ह्याचे दोन गोष्टी होऊ शकतात की एक तर तो रस्ता ज्याने बांधला त्याचा त्याच दिवशी स्मरण दिवस असू शकेल, किंवा तिकडे त्या दगडापाठी म्हणा, त्या बागेत लपून किंवा त्या बेंच पाठी लपून, त्या भिंतीपाठी लपून सैनिकांनी लढा दिलेला होता, त्यामुळे त्यांचं स्मरण करण्यासाठी त्या त्या ठिकाणी फुलं ठेवली जातात. आणि हे म्युन्सिपाल्टीचं काम आहे. म्युन्सिपाल्टी या गोष्टीसाठी वेगळा फंड पण ऑर्गनाईज करते आणि त्याचबरोबर दर दिवशी एक तरी फूल या स्मारकांवर चढलं पाहिजे. विक्ट्री डेच्या दिवशी या सगळ्या ठिकाणांना खूप मोठी सजावट केली जाते आणि खूप मोठी परेड ह्या पूर्ण शहरातनं निघते. या दिवशी कुठल्याही प्रकारे नेव्हस्की प्रॉस्पेक्ट हा इतका गजबजलेला एरिया आहे की जो कोणी गेला असेल, दादर वगैरे सारखा एरिया जसा आपला आहे तसा तो एक एरिया आहे. तिकडे जवळपास सगळ्या वाहनांना बंदी असते. फक्त आणि फक्त संचलन, परेड आणि तिकडे त्या दिवशी फिरायला निघणारी माणसं, बस ह्यांनाच परवानगी असते. याचबरोबर एक सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे एक कल्चरल कॅपिटल असाही याचा उल्लेख केला जातो. जसं मॉस्को म्हणजे आपल्याला मुंबईसारखं म्हणता येईल की हे एक औद्योगिक किंवा आर्थिक शहर आहे, तर सेंट पीटर्सबर्ग हे सांस्कृतिक शहर आहे पुण्यासारखं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जर आपण इथे बघितलं तर थिएटर्स आहेत, वाचनालयं खूप मोठमोठी आहेत. रशियन लोकांना वाचायचा प्रचंड शौक आहे, त्यामुळे वाचनालय म्हणजे कॅफेसारखी वाचनालय असतात तिकडे. पुस्तकांचं दुकान असतं, त्याच्यामध्ये कॅफे असतो, तुम्ही बसून वाचू शकता, तुम्ही तिकडनं भरपूर सारी पुस्तकं विकत घेऊ शकता, तुम्ही ई बुक्स वाचत बसू शकता तिकडे. ई बुक हा प्रकार रशियामध्ये खूप फेमस आहे, कारण प्रचंड वाचायची त्यांना सवय असते. कुठेही तुम्ही जाल तुम्हाला वाचणारा रशियन तर दिसतोच दिसतो. बरेच रशियन लेखक जे आहेत, फ्योदर दस्तयेव्स्की झाला, लेव तोल्स्टॉय झाला, मॅक्सिम गोर्की झाला, आंतोन पाव्लोविच चेखव झाला, तर या सगळ्या लेखकांची ही जन्मभूमी किंवा कर्मभूमी असं म्हणता येऊ शकतं आपल्याला. त्याचबरोबर अनेक मोठमोठे थिएटर ॲक्टर्स आहेत, बॅले कलाकार आहेत, तर तेही इकडनं झालेले आहेत. म्हणजेच फक्त ऐतिहासिक नाही तर सांस्कृतिक वारसा सुद्धा या शहराला भरपूर मिळालेला आहे. पहिलेच जसं मी म्हटलं होतं की तुम्ही जाता तेव्हा खूप सुंदर असं एक फिल्मी जगतात वावरल्यासारखं तुम्हाला एक वातावरण मिळतं. करड्या रंगाची संध्याकाळ जी आपण फक्त फिल्ममध्ये बघितलेली असते, ऑटम लीव्ज वगैरे पडत आहेत, त्यातनं तुम्ही जात आहात. खूप सुंदर असं, जसं मी म्हटलं की युरोपियन पद्धतीने बांधलेलं शहर आहे. तर नदीवरचे पूल असू देत, पार्क असू देत, पेव ब्लॉक्स असू देत, किंवा इतर कुठले फिरण्याचे ठिकाणं आहेत, तर तुम्हाला सतत ते एक स्वप्नगत फिरल्यासारखं वाटत राहतं. छोट्या विजिटसाठी हे खूप मेमोरेबल क्षण आहेत. तर आर्किटेक्चरल शहर म्हणून पण हे खूप प्रसिद्ध आहे की एकासारखी दुसरी बिल्डिंग नाही असंही काही लोक त्याला म्हणतात. आणि याचाच एक भाग आता म्हटल्यासारखं की यांना शहरामध्ये सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी जेव्हा बॉम्ब पडत होते तेव्हा कलाकार, ते स्केच आर्टिस्ट वगैरे असतात, त्यांना कामं दिलेली होती की तुम्ही रोज एका बिल्डिंगमध्ये जायचं किंवा एका रस्त्यावर जायचं आणि तिकडचं जसं दिसतंय तसं हुबेहूब स्केच काढायचं. याच्यामध्ये म्युझियम्स आले, पार्क आले, याच्यामध्ये जो नेव्हस्की प्रॉस्पेक्टचा सतत उल्लेख केला आहे तिथल्या बिल्डिंगा आल्या, कॅथेड्रल्स आले. तर या सगळ्यांचे त्यांनी स्केचेस काढून ठेवले होते, कारण युद्ध संपल्यानंतर या बॉम्ब वर्षावामध्ये ज्या ज्या बिल्डिंगांना जी जी हानी झाली होती त्या स्केच बरहुकूम ते कसे दिसत होते, कसे उभे होते, त्यांची स्ट्रक्चर्स कशी होती, तसेच्या तसे हुबेहूब परत त्यांचं रिकन्स्ट्रक्शन करण्यात आलं. त्यामुळे पीटर्सबर्ग हे युनेस्कोच्या अंडर येतं, ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट. आणि त्यामुळे धक्का बसत नाही ते समजायला, कारण इतक्या खूप छान रीतीने सांभाळलेलं ते शहर आहे. पुढचं जे या शहराचं नाव आहे हे थोडं माझं आवडीचं आहे, पर्सनल आहे हे थोडं. मी या शहराला म्युझियम्सचं शहर म्हणतो. या शहरात जवळपास 72 म्युझियम आहेत असा
अशी यादी आहे म्युन्सिपाल्टीची. पण काही लोकांच्या मते इथे 200 म्युझियम आहेत, काही लोकांच्या मते 150 म्युझियम आहेत, काही लोकांच्या मते असं म्हणतात की अरे माहीतच नाही किती म्युझियम आहेत, जितके फिराल तितके म्युझियम तुम्हाला मिळतात. तर छोट्यातल्या छोट्या खोल्यांमध्ये सुद्धा म्युझियम बनवलेले आहेत. तर या बाबतीत आपल्याला थोडी रशियन मेंटॅलिटी बघावी लागेल, कारण यांना संग्रह करायला, आपला इतिहास जपायला किंवा आपल्या आजूबाजूच्या गोष्टी जशा आहेत तशा ठेवायला खूप आवडतं, असा माझा एक अंदाज आहे. कारण तुम्ही कितीही छोट्या गावामध्ये जाल, कितीही छोट्या शहरामध्ये जाल, तुम्हाला एक तरी म्युझियम सापडणारच आहे. तर त्याचप्रमाणे जसं सेंट पीटर्सबर्ग आहे, तुम्हाला प्रत्येक प्रकारचं म्युझियम इथे बघायला मिळेल. इथे दस्तयेव्स्कीचं तर म्युझियम आहे, तर इथे चॉकलेटचं पण म्युझियम आहे. म्हणजे प्रत्येक प्रकारचं कुठल्या प्रकारे चॉकलेट बनतं, कुठल्या स्टाईलचं असतं, कुठल्या फ्लेवरचं, ह्याचं एक छोटं म्युझियम आहे. दस्तयेव्स्कीचं म्युझियम म्हणजे तो ज्या खोलीमध्ये राहत होता, 3 अशा खोल्या आहेत, त्यातली त्याची मुख्य जी खोली आहे ते त्याचं संग्रहालय आहे. तर त्याचा कोट, त्याची टोपी, त्याचे बूट, तो लिहायचा ते सगळं सामान वगैरे, हे सगळं ते एक म्युझियम आहे. तर हे झालं छोटं म्युझियम. त्याच्यानंतर जवळपास एक बिल्डिंगचा जेवढा परिसर असतो, मोठा आवाका असतो, तितका मोठं एक आर्टिक सर्कलवर जे त्यांनी एक्सपिडिशन केलं होतं ते, आणि एक अंटार्क्टिकाचं, असे समोरासमोर 2 भव्य म्युझियम त्यांनी उभी केलेली आहेत. जवळपास असा भास निर्माण केलेला आहे की ते एक्सपिडिशन कसं होतं आणि कुठल्या लोकांनी त्यात भाग घेतला होता. त्यांचे पुतळे, त्यांचे कपडे, त्यांचे डॉक्युमेंटेशन, जाण्याच्या आधीचे, तिकडे गेल्यानंतरच्या त्यांच्या डायऱ्या, ओरिजिनल जे काही आहेत ते सगळं तिकडे संग्रह करून ठेवलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन जगातल्या सगळ्या मोठ्या म्युझियमपैकी एक म्युझियम सुद्धा तुम्हाला सेंट पीटर्सबर्गमध्ये बघायला मिळतं. ह्याचं नाव थोडं काय आपण म्हणू शकतो त्याला, की थोडं विरोधाभास असल्यासारखं नाव आहे. ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात द हर्मिटेज, म्हणजे कुटी, साधूची किंवा वैराग्याची कुटी असते, तसं त्याला नाव दिलेलं आहे. हे जवळपास 3 बिल्डिंगमध्ये मावेल एवढं म्युझियम आहे. आणि एवढ्या प्रचंड मोठ्या म्युझियमला, नेवा नदीच्या काठावरती ते म्युझियम आहे. जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात तेव्हा असं मस्त चकाकत असतं. मोठा असा प्रांगण आहे त्याला, खूप मोठं. तर जवळपास असं म्हटलं जातं की दर्दी लोकांना बघायचं असेल तर डिटेलमध्ये बघत जायला जवळपास एक 2-4 दिवस वगैरे जातात. इतर टुरिस्ट लोकांना 1-1 दिवसात दाखवून काढतात, पण दर्दी लोकांना बघायचं असेल की बाबा नाही, म्युझियम बघायचंच आहे आत बाहेरून, तर अशा प्रकारे एक देशाला 1 फ्लोअर दिलेला आहे. अशा प्रकारे म्हणजे माझ्या गरीब जनतेला देशाच्या बाहेर जाऊन जग बघायची जर ऐपत नसेल तर त्यांना इथेच सगळं बघता येईल. या एका चांगल्या उद्देशाने म्हणू शकतो आपण बनवलेलं हे म्युझियम आहे, पीटर राजाने बनवलेलं. ह्याच्यानंतर एक सगळ्यात इंटरेस्टिंग फॅक्ट या शहराची अशी आहे की का अजून एक कारण आहे आवडतं, ते म्हणजे इथे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे जो आपल्याला रशियातल्या या एकाच शहरात जास्त करून बघायला मिळू शकतो. तो म्हणजे व्हाईट नाईट्स. म्हणजे पूर्णपणे सूर्यप्रकाश नाही, संधिप्रकाश पडतो, त्याच्यानंतर परत उजेड पडतो आणि जवळपास अर्धी रात्र तुम्हाला उजेड मिळतो, नंतर परत तो सौम्य होत जातो. तर व्हाईट नाईट्स हा जो प्रकार आहे रशियामधला, तो एन्जॉय करायचा असेल तर सेंट पीटर्सबर्गच शहर उत्तम आहे. फिरायला भरपूर मिळतं, गव्हर्नमेंट तुम्हाला खूप प्रोत्साहन देतं फिरण्यासाठी, जास्त करून व्हाईट नाईट्समध्ये. बाहेरून टुरिस्ट येतात ते तर जाऊ द्या, पण रशियन टुरिस्ट पण भरपूर येतात. तर इथे म्युझियम्स आहेत फिरायला, रात्री मेट्रो चालतात, बसेस चालतात, पार्क उघडे असतात, त्यामुळे तुम्ही प्रचंड फिरणं एन्जॉय करू शकता. रात्रीचं जे फिरणं आपण म्हणू शकतो ते चांदण्यात फिरणं न होता की रात्रीचं संधी प्रकाशातलं किंवा उजेडातलं असं ते फिरणं असतं. त्याचबरोबर जसं आत्ता मी बोललो की हर्मिटेज नावाचं जे म्युझियम आहे त्याच्या पाठीमागे खूप मोठं प्रांगण आहे, तर तिकडे कॉन्सर्ट्स आयोजित केलेले असतात. दुसरे कुठले पार्क असतील तिथे प्रायव्हेट कॉन्सर्ट्स असतात, क्लब रात्री उघडे असतात, बार आणि पब उघडे असतात. त्यामुळे पूर्ण एक वेगळ्या प्रकारची नाईट लाईफ या व्हाईट नाईट्समध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. प्रत्येक वेळेला जेव्हा आपण एखादं शहर आपल्याला आवडतं तेव्हा माझ्या मते तरी असं असतं की आपण जिथे जन्माला आलो त्या शहराशी काहीतरी निगडीत गोष्ट तिकडे असते, म्हणून कदाचित आपल्याला ते आवडतं. जसं मुंबईमध्ये थोडे दिवस राहून लोक बाहेर जातात तरी त्यांच्या मनातून मुंबई कधी जात नाही, तसंच सेंट पीटर्सबर्ग आहे. फक्त हे कसं आहे, हे खूप चकाकतं शहर नाही आहे, इथे तुम्हाला वेगवेगळी स्वप्न दिसत नाहीत, पण हे शहर तुमच्या मनातून कधून जाऊ शकत नाही.
रशियातलं दुसऱ्या नंबरचं पॉप्युलेशन हायेस्ट पॉप्युलेशन असलेलं शहर असलं तरी खूप गर्दीत नसता तुम्ही कधी. तुम्ही बऱ्यापैकी एकटे असता. तुम्हाला तुमचा असा स्पेस एन्जॉय करायला मिळतो. तुम्हाला फिरायला भरपूर आहे. तुमचं लाईफ एक्सप्लोअर करण्याचे जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला हे शहर देतं. माझ्या मते मुंबई आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये ही खूप मोठी जुळलेली नाळ आहे की ह्या दोन्हींना ऐतिहासिक वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, त्याचबरोबर दळणवळणाची खूप मोठी साधनं आहेत. जसं सेंट पीटर्सबर्गमध्ये एकच भाषा कधी बोलली जात नाही. जसं मुख्य भाषा तर रशियनच आहे त्यांची, पण त्याचबरोबर हिंदी आहे, उर्दू आहे, अरेबिक आहे, इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, जॅपनीज, चायनीज, मोरक्कन, भरपूर भाषा इकडे आहेत. आफ्रिकन काही भाषा आहेत, त्याही इथे अभ्यास केल्या जातात, बोलल्या जातात. तर मला असं वाटतं की सेंट पीटर्सबर्गमध्ये राहणारा इन जनरल जो रशियन क्राऊड आहे त्यांचं प्रत्येकाच्या मनामध्ये एकतरी परदेशी भाषा स्वतःची निवडून आधीच ठेवलेली असते आणि एकतरी देश असा त्यांनी ठरवलेला असतो की आम्ही या देशात जाणार किंवा हा देश मला या कारणांमुळे आवडतो. त्यामुळे एक प्रकारचं आधीपासूनच बाहेरच्यांना एक्सेप्ट करण्याचं त्यांचं मेंटॅलिटी असली पाहिजे असं मला तरी वाटतं. त्याचबरोबर मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग ह्या भगिनी आहेत एकमेकांच्या. हे मलासुद्धा फार वर्षानंतर कळलं, पण ॲक्च्युली जो आपला सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम आहे रशियाबरोबर त्यामध्ये मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग यांना सिस्टर सिटीज म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण असते. स्टुडंट एक्सचेंज म्हणा किंवा एखादं समारंभ करणं असणं असेल तर ह्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर चालतात. सेंट पीटर्सबर्गमध्ये जवळपास सगळ्या देशांचे दिवस मनवले जातात. म्हणजे त्यांचा एक थोडा वेगळा प्रकार आहे की हा दिवस रशियामध्ये असा ते म्हणतात. म्हणजे भारताचा दिवस रशियामध्ये, आफ्रिकेचा दिवस रशियामध्ये, बांगलादेशचा दिवस रशियामध्ये. त्या दिवशी त्या देशासंबंधी काही ना काही कार्यक्रम तिकडे आयोजित केलेले असतात. मग त्याच्यात नाचगाणी असतील, त्याच्यात गप्पा गोष्टी असतील, तिकडनं जाऊन आलेल्यांच्या मुलाखती असतील किंवा एखादं ॲम्बॅसेडर असतील त्यांचं भाषण असेल. पण ही गोष्ट सेंट पीटर्सबर्गमध्ये दरवर्षी न चुकता सगळ्या देशांचे दिवस साजरे करणं हे चालूच असतं. त्याच्यामध्ये सेंट पीटर्सबर्गचा वाढदिवस आला, रशिया डे आला, त्याच्यानंतर प्रत्येक युनिव्हर्सिटीचा दिवस आला. म्हणजे काही ना काही प्रमाणात तुम्ही बाहेरच्यांचे उत्सवसुद्धा साजरे करता असं म्हणू शकतो. त्या उत्सवाचीच गोष्ट निघालेली आहे तर रशियन उत्सवांमध्ये एक अनऑफिशियली ॲड झालेला उत्सव म्हणजे होळीचा उत्सव, फेस्टिवल ऑफ कलर्स असं ते लोक त्याला म्हणतात. तर हा अनऑफिशियली ॲड झालेला आहे, पण हा सेंट पीटर्सबर्गमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये साजरा केला जातो. तर अशा प्रकारे स्वतःला रंगीबेरंगी ठेवून स्वतःला इतरांबरोबर मिळून मिसळून वागणारं हे शहर आहे. त्यामुळे मुंबईनंतर माझं आवडतं शहर का आहे ते कदाचित आता तुम्हाला कळलेलं असेल. तर याबरोबरच आपला आजचा एपिसोड संपूया. मला आशा आहे की तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल, काही नवीन माहिती माझ्यामुळे तुम्हाला मिळाली असेल किंवा तुम्हाला समजली असेल. तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओंचं सुद्धा इथे नोटिफिकेशन मिळत राहील. पुन्हा भेटूया केल्याने रशिया टन.